आपल्याला आजचा निकाल कळणार आहे आणि हे सुद्धा कळणार आहे की हिच्या टीम मध्ये कोण आणि माझ्या टीम मध्ये कोण. तर मी दोन्ही परीक्षकांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. भाग्यश्री, तू टॉप स्कॉरर आहेस. तुला वरचा 6 मिळाला म्हणजे फार क्लिअर आहे की तू या स्पर्धेमध्ये आहेस. युअर इन. मयुरी, तू खूप छान गायलीस. तुझं पहिलं गाणं तितकं चांगलं झालं नाही जितकं तुझं दुसरं गाणं झालं. तुझ्या आईला तुझ्यावर खूप अभिमान आहे आणि त्यापेक्षा जास्त अभिमान आम्हाला आहे, कारण तू जरी व्हिज्युअली चॅलेंज असली, तू प्री मॅच्युअर्ड असलीस तरी तुझं गाणं प्री मॅच्युअर्ड नाही आहे. तू या स्पर्धेत आहेस. यानंतर ऐश्वर्या, तुला काय वाटतं? तू खूप छान गायलीस आणि तू या स्पर्धेत आहेस. उरले 2 स्पर्धक. पद्मनाभ, तुझं आज गाणं तितकंच रंगलं नाही कारण तुझा आवाज तितका छान लागला नाही. आणि मुकुंद, तुझं पहिलं गाणं तितकं छान झालं नाही पण दुसरं गाणं खूप छान झालं. पद्मनाभ, तुझं दुसरं गाणं तुझ्या वडिलांनी कंपोज केलेलं गायलास. खूप सुंदर चाल होती, छान गायलास. पण तुमच्यामध्ये इतकी कमी मार्काचा फरक आहे तुमच्या दोघांमध्ये की आम्हाला निर्णय घेताना खूपच डिफिकल्ट गेलं. पद्मनाभ, तुझ्या मागच्या एपिसोडचा परफॉर्मन्स आणि या एपिसोडचा परफॉर्मन्स मध्ये खूप फरक होता, कारण मला कल्पना आहे की तुझा आवाज तेवढा ठीक नव्हता. पण तू पुढच्या फेरीत जातोयस. आणि मुकुंद, आम्हाला खूप वाईट वाटतंय तुला इथून रजा देताना. प्लीज डोंट फील बॅड अबाउट इट. वाईट मानून घेऊ नकोस. तुला अजून खूप छान गायचंय आणि अजून खूप चांगला मोठा गायक व्हायचंय तुला. ओके मुकुंद, तुझ्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून, आमच्या टीमकडून. मी इतर स्पर्धकांना मंचावर येण्याची विनंती करतो. आणि आता आपल्याला कळणार आहे की माझ्या टीम मध्ये कोण आणि हिच्या टीम मध्ये कोण. माझ्या टीम मध्ये आहे भाग्यश्री. माझ्या टीम मध्ये आहे पद्मनाभ. माझ्या टीम मध्ये आहे मयुरी. आणि माझ्या टीम मध्ये आहे ऐश्वर्या. तर याच बरोबर आजचा निकाल आपल्याला कळलेला आहे आणि टीमही डिसाइड झालेली आहे.